हॅलो नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. तर आज आहे रुद्रच्या पप्पांचा बड्डे. तर त्यांना पाहिजे होती मिसळ. पिसळ खूप आवडते. तर मी मटकी उकडून घेते अगोदर. त्याच्यामध्ये मी मटकीमध्ये हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं मला वाटतं तेल पण टाकते आणि ते स्किप झालेलं आहे बहुतेक, ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे. थोडासा हिंग पण टाकून घेते आणि मग हे सगळं मिश्रण मी काय करून घेते, अगोदर उकडून घेते. शक्यतो मी पातेल्यामध्येच उकडते, कुकरला नाही उकडून घेत. पातेल्यामध्ये मी उकडायला ठेवलं. नंतर घेतलं वाटण करायला. वाटणामध्ये आपण टाकलेलं आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, अद्रक याचं वाटण करून घेते. आणि नंतर रुद्राला लागलेली होती भूक, मग त्याला दिलं थोडासा काल रात्रीचा पेस्ट्रीचा केक आणि मग नंतर मी हे सगळं वाटण करून घेतलं. छान असं वाटून घेतलं आणि मग पातेलं आपलं गरम करायला ठेवलेलं, तेल टाकलं, त्याच्यामध्ये राई, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि सगळं आपलं वाटण टाकून घेतलं. ते सगळं छान असं फ्राय करायचं तेल सुटेपर्यंत, तरच मस्त असा आपला मिसळला कट येतो, तरच छान लागते मिसळ मग. आणि त्याच्यामध्ये मग कसं तेल वगैरे सुटलं तर कटाशिवाय मजा नाही ना मिसळला, तेव्हाच मजा येते मिसळला. कट वगैरे असेल, छान असं तेल सुटलं की एक नंबर मग मिसळ लागते. आणि मग त्याच्यामध्ये मी हा मसाला वापरत होते, मिसळ मसाला पण मी टाकून घेतलेला आहे ते थोडासा, कारण एक टायमाचीच आम्हाला मिसळ बनवायची होती आणि संध्याकाळी आम्ही जेवायला चाललेलो होतो बाहेर. आणि त्याच्यामध्ये आपला हा गावचा मसाला म्हणजेच आपली चटणी ती पण टाकून घेतलेली आहे मी, कारण मी दुसरी काय मिरची पावडर वगैरे असं काही एवढं नाही वापरत, कारण ह्यानेच छान कट येतो आमच्या मसाल्यानेच, त्यामुळे मिरची पावडर टाकायची गरजच नाही. मग परत चटणी वगैरे टाकल्यानंतर, मसाला टाकल्यानंतर परत मी एकदा छान असं फ्राय करून घेतलं चटणी वगैरे टाकल्यानंतर. आणि नंतर मग आपण आता त्याच्यामध्ये आपलं मटकी शिजलेलं पाणी होतं, मटकी आपली शिजलेली होती चांगली. मग फ्राय वगैरे मसाला चांगला करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, फ्राय मसाला झाल्यानंतर आपण पाणी ओतायचं आहे. आता मी इथं पाणी ओतून मसाल्यामध्ये पण घेतलं, कारण मसाल्याचं भांडं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं त्याच्यामध्ये ओतून घेतलं. आणि म्हटलं आता छान मसाला फ्राय वगैरे झालेला होता, म्हटलं आता मसाल्याचं भांडं आहे ते चांगलं त्याच्यामध्ये विसळून घेतलं. आणि आता मग मी मसाला सगळा फ्राय करून झाला, छान तेल सुटलेलं आहे बघा, मस्त दिसतंय ना तेल. आपला कसा कट आलेला आहे का नाही, आपली गावच्या चटणीमुळे एक नंबरच कट येतो बघा आपल्या रश्श्याला. कोणतंही असं दे वाटण टाका नाही तर नाही टाका तुम्ही, एक नंबर कट येतो. आणि सगळं मग झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये आपलं मटकी ओतलेली आहे उकडलेलं. मी तसंच ती मटकी वेगळी रस्सा वेगळा असं करत बसत नाही. कोण कोण मटकी वेगळी ठेवतं, रस्सा वेगळा ठेवतो आणि सुकी मटकी वरून टाकतं असं उकडलेली, पण मी तशी नाही करत, मी डायरेक्ट सगळं टाकत असते. मग मस्त नंतर मग रुद्राचं चाललेलं होतं की पप्पांसाठी मला बड्डे गिफ्ट म्हणून सरप्राईज म्हणून ग्रीटिंग कार्ड बनवायचं आहे. मग त्याला मी थोडंफार मदत केली, थोडंफार त्यांनी केलं. असं करून त्याला पप्पांना सरप्राईज द्यायचं होतं. सकाळपासून रात्रीपासून त्याचं सरप्राईज सारखं चालूच होतं. म्हटलं बाबा चल कर एकदाचं, म्हणून मग त्याला मदत केली मी. आणि त्याचं चाललेलं चल मम्मा आपण हा सरप्राईज देऊया, पप्पा बाहेर आहेत, तोपर्यंत हळूच जाऊन पप्पांना सरप्राईज देऊन येऊया. म्हटलं चल बाबा चल चल, म्हटलं देऊ सरप्राईज पप्पांना. काय लिहिले सांग की, काय सांग, तू सांगायचं. हां आणि अगं बाई ग, छान 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 छान. अगं बाई ग, अगं बाई ग, अगं बाई ग. निम्म तर मीच करते. हिरो आय लव यू. आता इकडं आपली छान असं रशाला उकळी येऊन आपला मस्त असा रस्सा कटदार बनलेला होता. आणि मग मी गॅस वगैरे बंद करून सगळं साफ करून घेतला. किचन साफ करून भांडे बिंडे घासून घेतली. छान असा मस्त कट आलेला होता आणि खूप छान सुंदर येत होता. त्याच्यानंतर मग आता झालं जेवणाचा टाईम. हा भात थोडासा लावलेला होता,
मिसळ असली काही असली तर आम्हाला भात लागतोच. अंड्याचा रस्सा बनवलेला आणि बड्डे स्पेशल आमची मिसळ होती. तर खूप छान झालेली होती मिसळ. पहिल्यांदा त्यांना ताट बनवून दिलं, छान असं रुद्रला दिलं आणि ते मस्त असा आस्वाद घेत होते मिसळचा. खूप छान झालेली होती मिसळ, खूप दिवसांनी केली. आणि त्याच्यानंतर मग मला ताट ओढून घेतलं. मस्त असं मिसळचा रस्सा आणि ते चमच्याने बिमच्याने खायला मजा नाही येत, असं मला मस्तपैकी हाताने खायला खूप मस्त वाटतं. त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं, सगळा आरामबिराम झाला आणि नंतर मग रुद्रचा 5 वाजता होता क्लास, पण रुद्र काय क्लासला गेलाच नाही. पप्पांचा बड्डे, मम्मा राहू दे ना राहू दे ना, चल जाऊ दे म्हटलं, नको जाऊ. मग जाताना बघितलं तर आमच्या गाडीची हवा थोडीशी कमी वाटत होती म्हणून हवा मारून घेतली. आणि मग मला 26 जानेवारी आमची सोसायटीची पूजा असते, त्याच्यासाठी मला साडी घ्यायची होती. ती साडी आम्ही घेतली आणि मग ते चला बड्डे सेलिब्रेशनसाठी चाललेलो आहे आम्ही. हॉटेल कोल्हापुरी म्हणून आहे, सेक्टर 8ला कामोठ्याला. तर रील बघून चाललेली आहे मी. अनलिमिटेड ऑफर चालू आहे जानेवारीमध्ये. तर 1 मंथ आहे, तर बघू कसं आहे, टेस्ट करून बघू आणि ऑफर आहे का नक्की तेही बघू आपण. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. चला फायनली आम्ही मॅप टाकलेला आहे, हॉटेल कोल्हापुरी दरबार म्हणून. मस्त असं म्हटलं चला शोधत शोधत आम्ही फायनली इथं हॉटेलवर पोचलेलो आहे. छोटंसंच आहे, झणझणीत असं मस्त असं जेवण असतं इकडं. आणि फर्स्ट टाईम आम्ही पण रील बघूनच गेलेलो होतो. कोल्हापुरीमध्ये 1 मंथ ऑफर होती म्हणून गेलेलो होतो. पण छान होतं जेवण, आम्हाला पण आवडलं. मी स्पेशल मटण थाळी मागवलेली होती. रस्सा मात्र खूप झणझणीत आहे, खूप मस्त गावचा फील येतो. त्याच्यानंतर आम्ही मस्त असं जेवण वगैरे करून झाल्यानंतर इकडं आम्ही थांबलेलो होतो आईस्क्रीमच्या गाड्याजवळ, कारण इथं आम्हाला घ्यायचा होता फालुदा. मग आम्ही 1/2 एकच फुल केला, 1/2, आणि रुद्रनी आणि मी खाल्ला. त्यांना काही आवडत नाही त्यामुळे त्यांनी काही खाल्ला नाही. आणि फायनली आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि आम्ही घरी आलो. आणि रात्री 12 वाजताचं पण सरप्राईज, तो पण तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितलेला असेलच. तर आपला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय.